पण आमच्याकडे चोरीमारी नाहीये. कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल, यांच्यासारखा पाठून वार करणारे आमची अवलाद नाहीये. आम्ही लढू तर समोरून लढू, पण सरकारी यंत्रणेचा वापर करून, दुरुपयोग करून, जसं आता काल संजय तुम्हीच तो आग्रह लिहिलाय, मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी, स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याच्यात, विश्वंभर चौधरी आहेत, असीम सरोदे आहेत, निखिल वागळे आहेत, अनेक युट्यूबर्स आहेत, त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय. अनेक, हेमंत देसाई आहेत, रवीश कुमार आहेत, कितीतरी अशी मोठी यादी आहे, ध्रुव राठी आहे, अनेक जण आहेत. या सगळ्यांनी आम्हाला मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे. मग मिंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद, हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा, हा प्रचार हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला, हा आतंकवाद वाटतो. मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. देश वाचवा, देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. पण तुमचे जे बापजादे दिल्लीत बसलेले आहेत, मोदी आणि शहा, ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस पाठवता. एक गद्दार जो अमोल तुझ्या इकडे ज्यांनी विजय ठापला, तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू, माझ्यासमोर मार्गच नव्हता, एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या. भ्रष्ट माणूस, दम दाट्या करून, तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता, सरकार पाडता, पैशाचा लालूच दाखवता. हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय आहे? हा तुमचा जो काय सरकारी, हा शासकीय नक्षलवाद आहे का? हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं, विरोधी पक्ष तोडून टाकायचे, फोडून टाकायचे, चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची, हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक, हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे. नक्षलवादी तुम्ही आहात. आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोटं दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये. जनतेने सगळं बघितलेलं आहे, म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि मी मिंद्यांना सांगतोय, भाजपला सांगतोय, जे भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही बोललात, मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय, जर तुम्ही शंढ नसाल